जय हरी. अष्टवक्र महागीता भाग नंबर 2. 5 तत्वांचा ब्रह्म आणि साक्षीरूप. काल आपण पहिल्या भागात पाहिलं की राजा जनकाने मुक्ती आणि ज्ञानाचा मार्ग विचारला आणि पहिल्या सूत्रात स्पष्ट झालं की विषयांचा त्याग हाच मुक्तीचा पाया आहे. आज आपण त्याच्या पुढच्या पायरीवर जात आहोत. आज अष्टवक्र राजा जनकाला आणि आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य माणसाला त्याची खरी ओळख करून देत आहेत. अष्टवक्र म्हणतात, न पृथ्वी न जल न अग्नी च भवान. या 2 ओळीचा अर्थ डोळे मिटून ऐकण्यासारखा आहे. अष्टवक्र म्हणतात, हे जनका, तू पृथ्वी नाहीस, तू जल नाहीस, तू अग्नी नाहीस, तू वायू नाहीस आणि तू आकाशही नाहीस. मुक्ती हवी असेल तर या 5 तत्वांना जो आत बसून बघत आहे त्या साक्षी चैतन्य रूप आत्म्याला स्वतःमध्ये जाण. श्रोत्याहो, या सूत्राचा खोलवर अर्थ समजून घ्या. आपण जन्माला आलो, शरीराला एक नाव मिळालं, समाजाने आपल्याला एक जात दिली, एक धर्म दिला आणि आपण आयुष्यभर त्याच नावाचा आणि जातीचा अहंकार धरून जगू लागलो. आपल्याला वाटलं की हे जग आरशात दिसतंय, तेच मी आहे. पण अष्टवक्र म्हणतात, हे शरीर म्हणजे केवळ 5 तत्वांचे एक गाडगा आहे. हे शरीर कशाने बनलंय? माती, पाणी, हवा, अग्नी आणि आकाश. एक दिवस हा देह मातीत मिसळणार, पाणी पाण्यात जाणार, हवा हवेत विलीन होणार. मग जे संपून जाणार आहे ते तुम्ही कसे असू शकता? आपल्या महाराष्ट्राच्या मातीत संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात किती सुंदर 5 जणांचा खेळ मांडला आचळ. शेवटी तो काळ घेऊन गेला. जी गोष्ट काळाच्या ओघात नष्ट होणार आहे ती तुमची खरी ओळख नाही. अष्टवक्र म्हणतात, या 5 तत्वांच्या खेळात एक अशी गोष्ट आहे जी कधीच नष्ट होत नाही. ते म्हणजे तुमच्या आत असलेला द्रष्टा, म्हणजेच केवळ बघणारा. एक सोपं व्यावहारिक उदाहरण पाहूया. आपण जेव्हा चित्रपटगृहात सिनेमा पाहायला जातो तेव्हा पडद्यावर कधीतरी महापूर येतो, कधीतरी मोठी आग लागते, कधीतरी तिथं खूप दुःख असतं, तर कधीतरी खूप आनंद असतो. पण मला सांगा, पडद्यावर पूर आला म्हणून थिएटरमधला प्रत्येक प्रेक्षक पाण्यात भिजतो का? किंवा पडद्यावर आग लागली म्हणून प्रेक्षक भासतो का? नाही. कारण प्रेक्षक हा फक्त बघणारा असतो, तो पडद्यावरील दृश्यापेक्षा वेगळा असतो. अष्टवक्र म्हणतात, हे जग म्हणजे एक मोठा पडदा आहे आणि तुमच्या आयुष्यात येणारी सुख दुःख
ही त्या पडद्यावरची दृश्य आहेत. तुम्ही त्या दृश्यांमध्ये वाहून जाऊ नका. तुम्ही फक्त विहिरीच्या काठावर उभे राहून पाण्याचा प्रवाह बघणारे साक्षी बना. पुढच्या श्लोकात अष्टवक्र अंतिम सूत्र सांगतात. ते म्हणतात, जर तू आत्ता या क्षणी स्वतःला या शरीरापासून वेगळा समजून त्या आतल्या शुद्ध जाणीवेत चैतन्यात विश्रांती घेशील तर तुला मुक्तीसाठी पुढच्या जन्माची वाट पाहावी लागणार नाही. तू आत्ता या सेकंदाला सुखी, शांत आणि बंधनमुक्त होऊन जाशील. विचार करा. श्रोत्यांनो, अष्टवक्र आपल्याला कोणतीही कठीण साधना सांगत नाही. ते असं म्हणत नाहीत की हिमालयात जा किंवा अन्न पाणी सोडून तपश्चर्या करा. ते म्हणतात, फक्त जागे व्हा. हा व्हिडिओ पाहतानाही मनात विचार येत आहेत, येऊ द्या. तुम्ही फक्त त्या विचारांचे साक्षीदार बना. जेव्हा तुम्ही विचारांशी भांडण करणं सोडता आणि स्वतःमध्ये विश्राम घेता, तशीच खऱ्या समाधीची सुरुवात होते. म्हणून आजचा हा भाग आपल्याला एक धडा शिकवतो. परिस्थिती कशीही असो, मन कसंही असो, तुम्ही आतून पूर्णपणे अलिप्त आणि शुद्ध आहात. या निश्चयाच्या अमृताचा घोट घ्या आणि सुखी व्हा. उद्याच्या भागात आपण या पहिल्या अध्यायाचा पुढचा टप्पा पाहणार आहोत, जिथे अष्टवक्र सांगणार आहेत की माणसाचा सर्वात मोठा ब्रह्म नक्की कोणता आहे. आणि ही विनामूल्य ज्ञानगंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ठीक याच वेळी. तोपर्यंत जय हरी.